एकंदरीत देशात सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःला मिरवून घेणे, दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारण करत सत्ता मिळवणे हेच ध्येय धोरण भारतीय जनता पक्षाचं आहे. यातच महाराष्ट्र मागे राहिला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेना पक्ष फोडले व अजितदादाच्या रूपाने राष्ट्रवादी पक्षाचे दोन तुकडे केले. ज्या शरद पवारांच्या बोटाला मी पकडून राजकारणात आलो असं म्हणणारे नरेंद्र मोदी काल त्यांना भटकती आत्मा म्हणून गेले. मात्र जनता ही मोदींवरती कशी नाराज आहे हे आपण बघू शकतोय. ही सभा आहे आई तुळजाभवानी यांच्या तुळजापूरमधील. या ठिकाणी धाराशिवची लोकसभेची निवडणूक ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा अशी होते आणि या रिकाम्या खुर्च्यांसमोर देशाच्या पंतप्रधानांचं भाषण जोरदार आहे आणि लोक निघून कसे जातात ते आपण बघा व नीट ऐका. किसी भी परिवार का 70 साल के ऊपर के माता पिता जो भी होंगे उन सबके इलाज की चिंता मोदी करेगा. ये मोदी की गारंटी है. साथियों, सस्ते डेटा से भी आज मोबाइल फोन के बिना जिंदगी असंभव हो गई है. आईपैड के बिना काम. या व्हिडिओमध्ये रिकाम्या खुर्च्यांचा ढीग आहे, तर रिकाम्या खुर्च्यांवरती माणसंच नाहीयेत. यावरून जनतेचा कौल राज्यामध्ये कोणाच्या बाजूने आहे हे आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला काय वाटतं, आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण होणार, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.